केलाय। मात्र 5 जुलैला विजयी मोर्चा किंवा सभा करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार आहे। 5 जुलैला विरोधकांचा विजयी मोर्चा निघेल असं उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। विजयी मोर्चासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे, अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचं देखील सांगितलंय। त्यामुळे आता राज ठाकरेंनी या संदर्भात आज नेत्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत 5 जुलैच्या सभेत सामील व्हायचं की नाही याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आणि आपले प्रतिनिधी वेदांत नेब या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, आपण पाहतोय शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या दबावानंतर सरकारने अखेर हा निर्णय मागे घेतल्याचं आपण काल पाहिलं, परंतु आता 5 जुलैला होणारा मोर्चा आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयी सभेचा जाहीर करण्यात आलेली आहे। यात मनसे सामील होईल की नाही असा प्रश्न अजूनही कायम आहे। या संदर्भात अधिक काय अपडेट्स मिळत आहेत? श्रुती, खरं तर दुपारपर्यंत हे स्पष्ट होईल की ठाकरे बंधू या 5 जुलैच्या मोर्चाला एकत्र दिसणार का। कारण ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगितलं की जरी इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा जो शासन निर्णय होता तो राज्य सरकारने जरी रद्द केला असला तरी मराठीची ताकद दाखवण्यासाठी आपण सगळे एकत्र याच 5 जुलैला विजयी मोर्चा काढू किंवा एक सभेचं आयोजन करू असं उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं। त्यांनी इतर पक्षांना, जे पक्ष 5 जुलैला मोर्चामध्ये सहभागी होणार होते शासन निर्णय रद्द करण्याच्या आधी, त्या सर्व पक्षांना शिवाय काही संघटना, संस्था यांना सुद्धा या 5 जुलैच्या विजयी मोर्चामध्ये किंवा सभेमध्ये सहभागी होण्याचं तसं आवाहन केलेलं आहे। शिवाय त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपण एक सभा घेऊया किंवा मग विजयी मोर्चा काढूया, त्याचा कार्यक्रम 1 ते 2 दिवसामध्ये तयार करूयात। तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजूनही तसं स्पष्ट केलेलं नाहीये, कारण काल आपण बघितलं मनसेकडनं ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। मात्र आता 5 जुलैच्या या विजयी मोर्चामध्ये किंवा सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते सहभागी होणार का या सगळ्या संदर्भात सकाळी 10 वाजता शिवतीर्थ इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये खरं तर निर्णय होईल की या 5 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं का। आणि जर सहभागी झाले तर ठाकरे बंधू आपल्याला 5 जुलैच्या या विजयी मोर्चामध्ये पाहायला मिळतील। नक्कीच वेदांत, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर हिंदीसाठी राज्य सरकारवर कुणाचा दबाव होता याचं गूढ अजूनही कायम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे। राज्य सरकारनं हिंदीबाबतचे दोन्ही GR रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली आहे। मराठी माणसाच्या एकजुटीबद्दल आनंद व्यक्त करायला राज ठाकरे विसरले नाहीयेत। दरम्यान राज ठाकरे आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडणार आहेत। तर मराठी शक्तीसमोर सरकारची हिंदी सक्ती हरली अशा शब्दात काल उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। तसंच मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी संकटांची वाट पाहू नये अशा शब्दात त्यांनी मनसेशी मोर्चापलीकडे युती ठेवण्याचे संकेत देखील दिले आहेत। 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा, त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे। मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। दरम्यान पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला होता याची फडणवीसांनी आठवण करून दिली। डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने ठाकरेंना सोपवलेल्या अहवालातील शिफारशीच फडणवीसांनी वाचून दाखवल्या। उलट महायुती सरकारने हिंदी सक्तीचा GR बदलून हिंदी वैकल्पिक विषय केला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। दरम्यान हिंदीवरून दोन्ही ठाकरेंनी हातात हात घालून रस्त्यावर उतरण्याचं ठरवलंय। त्यामुळे आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारावा असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलंय। 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि 7 जानेवारी 2022 ला त्याचं इतिवृत्त कायम झालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर, मिनिट्सवर, म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची
उद्धवजींची सही याच्यावर आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा, हे आम्हाला मान्य नाही, याच्यावर निर्णय केलेला नाही, असं काहीच म्हटलेलं नाही. सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं. ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते. त्यामुळे खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचा मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता. मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडानं आंदोलन करायला निघालात, हा प्रश्न विचारला पाहिजे.